नमस्कार, माझे नाव कुमारी शुभांगी भालचंद्र फडे। इतिहास हा कोणाच्या अभ्यासाचा विषय आहे, कोणाच्या प्रेरणेचा विषय आहे, कोणाच्या स्वाभिमानाचा विषय आहे। अहो एवढंच नाही तर इतिहास अनेकांच्या घडण्याचा आणि घडविण्याचा विषय आहे। इतिहास अनेकांच्या घडण्याचा आणि घडविण्याचा विषय आहे। युगायुगातून एखादा युगपुरुष जन्माला येतो आणि युगे तो प्रेरणा देत राहतो। छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा अशाच एका असामान्य युगपुरुषाचे नाव आहे। खरं तर एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्यांचे पुतळे आणि स्मारक होणं स्वाभाविक आहे, पण खरं तर एखादी व्यक्ती जिवंत असताना त्यांच्या हयातीतच त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक उभी राहत असतील ना, तर हे भाग्य फक्त छत्रपती शिवरायांच्या वाट्याला आलं का? आज जगात सगळ्यात जास्त जर कुणाची पुतळे आणि स्मारक असतील ना, तर ती छत्रपती शिवरायांची आहेत। आज 394 वर्ष झाले छत्रपती शिवरायांचा जन्म होऊन। नुसते 350 वर्ष तर स्वराज्याला झाली, तरी अजूनही या राजाची जादू कमी झाली नाही, उलट ती अधिक वाढत चालली आहे। इथं कोणाला सांगावं लागत नाही महाराज कोण होतं, इथं कोणाला सांगावं लागत नाही महाराजांनी नेमकं काय केलंय। नमन माझ्या भारत भूमीला, महाराष्ट्राच्या राजनीला, त्या स्वराज्याच्या स्वामिनीला जिनं घडविलं माझ्या छत्रपती शिवाजी राजाला। नमन अशा राजमाता जिजाऊला, नमन अशा राजमाता जिजाऊला। जिजा म्हणजे जय विजयाची गाथा, मराठ्यांच्या इतिहासाची सुवर्ण कथा। जिजा म्हणजे शौर्याची लाट, शौर्याचा साज, जिजा म्हणजे गरिमांचा प्रहार, जिजा म्हणजे ज्वलंत थरार, आणि जिजा म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी राजाला घडविणारा मातृत्वाचा खरा साज। आणि अशा वाघिणीला त्रिवार वंदन करून मी शिवनेर गावची कन्या कुमारी शुभांगी भालचंद्र फडे माझ्या वक्तव्यास सुरुवात करते। हजारो अडचणींच्या आणि संकटांच्या अग्नि प्रलयातही जिवाल्यावर स्वार होऊन महाराज छातीवर मोठा आपटीत सुलतानांना बजावित होते की या पृथ्वीवरचा भार नाहीसा करण्यासाठीच मी जन्माला आलो आहे। माझ्या भूमीचे संरक्षण करणे माझे कर्तव्य आहे आणि ते बजावण्यासाठी मी कधीही चुकणार नाही। आणि खरंच महाराजांनी या भूमीसाठी, या देशासाठी, या संस्कृतीसाठी स्वराज्याचे सुराज्य करून लोक कल्याणकारी राज्य उभे केले। आणि अवघ्या 51व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जगाच्या इतिहासात अजरामर झाले। आणि याच राजाचा इतिहास 2 तासात सांगण्यासारखी गोष्ट नाही, कारण माझ्या राजाचा इतिहास ऐकला वाचला की अंगावर शहारे येतात। असा इतिहास माझ्या राजाचा आहे, आणि ना भूतो ना भविष्यते, असा इतिहास या स्वराज्याचा आहे। मराठा वाघिणीचा छावा, महाराष्ट्राची शान, ज्यांचं नाव गरजतो अवघा हिंदुस्थान। आई भवानीचा आशीर्वाद, मावळ्यांची साथ, आणि डोळ्यांतील सूर्यपेट असणारे माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा। कारण निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा, एवढा ओजस्वी आणि तेजस्वी इतिहास घडविला तो माझ्या राजांनीच, की ज्यांचं नाव घेतल्यावर रोम जागे होतात आणि कुठून तरी एखादी किलकारी ऐकू येते, छत्रपती शिवाजी महाराज की। आणि आमच्या तोंडून जय कधी बाहेर पडतं हे आम्हालाच कळत नाही, कारण काळाच्या पुढचा विचार करणारा राजा, माझ्या माता भगिनींचे रक्षण करणारा राजा, माइंड मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, युद्ध कौशल्य, व्यवहार ज्ञान, मानसशास्त्र, कळाळीपणा, मुत्सद्दी आणि कणखरा बाणा असा सर्व गुण संपन्न अष्टपैलू राजा घडविला तो राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंनीच। कारण 15व्या-16व्या शतकाचा विचार जर केला ना, तर नंदनवनाचे रणांगण बनले, मलिक काफूरने महाराष्ट्रात वनवे पेटवले, सुखी संसारातील पाखरं होर पळून मरू लागली, आकांत उडाला, माणुसकीच संपली, गोकुलाचे स्मशान झाले, सैतानी सल्तनत सुरू झाली, पारतंत्र्याची काळकुट्ट रात्र पसरली, माझ्या हिंदू आणि मराठ्यांच्या टाहोंनी काळोखही गुदमरला। आसवंत रक्तात भिजत वर्षामागून वर्ष
वर्ष अशीच उलटत होती. धनाचे घाव घालून लेख जमिनीत ठोकावे तशी सुलतानांची सत्ता खोल खोल जात होती. तशी सुलतानांची सत्ता खोल खोल जात होती. आणि ही गुलामगिरी आणि लाचारी पाऊल चिरडत होता, सरपडत होता फक्त आणि फक्त माझ्या सह्याद्री. फक्त आणि फक्त माझ्या सह्याद्री. खर तर काय बोलावे, कुणाची उपमा द्यावी आणि कुणाशी तुलना करावी या सुलतानांची. असे होते हे सुलतान. अशांच्या जाचात माझा महाराष्ट्र जिना जगत होता. 1-2 वर्ष नाही, 1-2 वर्ष नाही तर तब्बल 300 वर्ष. 300 वर्ष या सुलतानांचा अन्याय अत्याचार रस्ताच होता. या सुलतानांचा अन्याय अत्याचार रस्ताच होता. अपमानाने संतापलेली आणि जुलमाने भाजून निघालेल्या गरीब जनतेचे तळतळते आत्मे निद्रिस्त भवानीच्या दाराशी आक्रोश करत होते. दार उघड बया, दार उघड बया, दार उघड. विचारांची संबळ कडाडू लागली. असंतुष्ट मनाचा गाभाऱ्यात आवाज घुमू लागला. दार उघड बया, दार उघड बया, दार उघड. महाराष्ट्राचे शोक आक्रोश ऐकून बया जागी झाली. बया अस्वस्थ झाली. शुंभ शुंभ चंडमुंड महिषासुरमर्दिनी दैत्यांचा संहार करणारी बया सिंहासनासह उठली. दरवाजा कडाडकन उघडून बया क्रांतीच्या उंबऱ्यावर येऊन उभी राहिली. ही अन्यायाची बया, दुःखितांची बया, महाराष्ट्राची बया. कोण? मूर्तिमंत सौदामिनी वीर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. आणि मग महाराष्ट्राच्या वाजमातीला स्वातंत्र्याचे डोहाळे लागले. ते वाजण्या झाले तलवारीच्या पातीला शिवतेजाची धार आली. मासाहेब जिजाऊंनी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि ते नसात उतरवलं. आणि मग जन्म झाला सह्याद्रीच्या छाव्याचा, जन्म झाला मर्द मराठी मातीचा, जन्म झाला माय मराठी मातीचा, जन्म झाला माझ्या वीर छत्रपती शिवाजी राजाचा, माझ्या वीर छत्रपती शिवाजी राजाचा. आणि मग जगामध्ये एकच व्यक्ती अशी निर्माण झाली ना की ज्यांच्या नावाचा जय जयकार केला, त्यांच्या नावाचा नुसता उच्चार केला की अंगाला पुरतोच पुराण चढते, धैर्य जागे होते आणि बळ येत. असं धगधगत व्यक्तिमत्व म्हणजे महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान नववेक्षित न्यायालंकार मंडित शस्त्रात शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. खरंच माझे राजे झाले. प्रजेला भयमुक्त केले, धीर दिला, आधार दिला, प्रगतीची नवी दिशा दिली. आणि आज 350 वर्षांनंतर सुद्धा जिजाऊ व शिवरायांचे विचार आपल्या माता भगिनींना सशक्त आणि बळकट करून या धावत्या जगात सर्वांच्या पुढे धावण्यासाठी प्रसार माध्यम सत्ता, न्याय सत्ता, धर्मसत्ता, राज्यसत्ता ही गरज काबिज करण्यासाठी या वीर मातेच्या विचारांची गरज आज निर्माण झाली आहे. कारण माझ्या महाराष्ट्राची स्थिती आज काहीतरी वेगळीच झाली आहे. माझ्या महाराष्ट्राची स्थिती आज काहीतरी वेगळीच झाली. चला ना राजे, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. काय ते तुमचे मावळे होते जे लढले रयतेसाठी, आणि काय ते विजयी सोहळे होते जे सजले राजमातेसाठी. पण राज आज तुमचाच मावळा 2-2 गर्लफ्रेंड वागवतो आणि कशी पाण्याची तहान तो बिअरवर भागवतो. चला ना राजे, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. सह्याद्रीच्या कड्यावर फिरणारा, अरे सह्याद्रीच्या कड्यावर फिरणारा आज काय तो क्लब मध्ये मस्ती मिरवतो. चला ना राजे, तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. काय शिकायचंय शिवाजी महाराजांच्या इतिहासातून, विचारातून आम्हाला. शिवकाळानंतरचा एक प्रसंग आहे. पानिपतच्या समरभूमीवर नववीर रत्नाजी शिंदे रक्ताच्या धारोळ्यात पडले होते. त्यावेळी विश्वासघातकी नशिबानं हसत विचारलं, क्यों रत्नाजी और लढोगे? तसा हातामध्ये शमशेर आणि काळजामध्ये भगवा घेऊन रत्नाजी कडे आडला.
अरे क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. 350 वर्षापूर्वी बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणणारे मावळे या सह्याद्रीच्या मातीमध्ये होते. आणि आज त्याच सह्याद्रीच्या मातीमध्ये बचेंगे तो और भी पिएंगे असं म्हणणारे कावळे आमच्या घरात जन्माला यायला लागले. आज 31st ला गड किल्ल्यांच्या खाली पार्टी करणारे आमची आजची कार्टी पाहिली ना, ही आमच्या संस्कृतीची घरटी सुरक्षित राहतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. अरे मावळा म्हणजे काय, मावळा म्हणजे काय तर स्वराज्यावर एखादा संकट आलं ना तर स्वतःच्या जीवाची बाजी लावून लढणारा तो खरा मावळा. अहो आठवा तो पावला दिवस 6,000 विरुद्ध 300 जण लढले कसे असतील, काय मावळे असतील ती, काय काय माणसलेली रात्र असेल. खरंच शब्दांनाही कोरं पडावं अशी काही माणसं असतात. पण गडावरून पळाच्या पावला खिंडीत यायचे तेही आरवाटेनं. अंतर तर 40-50 किलोमीटर असेलच की. रात्रभर धावायचे आणि पुन्हा त्याला घेऊन शत्रूशी 2 हात करायचे. 300 विरुद्ध 6,000 कसा मेळ बसायचा. लढाईचे परिणाम काय होणार हे त्या 300 जणांना माहीतच असणार की आपण 500 जणांवर नाक तरी लढणार. खरंच कसे मावळे होते ते. आणि अशा या नवभिराड मुले आज आपण स्वतःला मराठी म्हणून घेत आहोत. हे स्वराज्य आपल्याला सहज नाही मिळालं, त्यामागे हजारो मावळ्यांचे वीर मावळ्यांचे बलिदान आहे, वीर मावळ्यांचे बलिदान आहे. बळराज आता तुम्ही आम्हाला घालून दिलेल्या वाटेवरती आम्ही वाटचाल करणार. राजा इतिहास कधी घडत नाही, तो घडवावा लागतो. तुमची प्रेरणा घेऊन आम्ही सगळे मावळे मिळून तो इतिहास घडवू. आम्ही सगळे मावळे मिळून तो इतिहास घडवू. जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं, यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे, यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे. आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी माझा राजा शिवछत्रपतीचा इतिहास माहिती पाहिजे, माझा राजा शिवछत्रपतीचा इतिहास माहिती पाहिजे. जनजमिल्या भगव्याच्या समान तुम्ही